आधी उद्धव ठाकरेंचा खुलासा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गुप्त राजकीय भेटीचं वृत्त चिघळलं जात आहे, मात्र अशा प्रकारची कोणतीही गुप्त भेट वा राजकीय खलबत झालेली नाहीत। आता राज ठाकरेंचं खंडन। भय्यू महाराज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं काहीतरी एकत्र करणार, कसं करणार? कणिक होत आम्ही आणि नवीन सगळं परत सुरू। काय बातम्या द्यायला काय आमच्या पत्रकारांचं काय, जो न देखे रवी वो देखे कवी। भारतीय जनता पक्षाला घाबरवण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या बातम्या सोडल्या की बघा आम्हाला नीट वागवा, नाही तर आम्ही तिकडे जाऊ। त्याच्यासाठीच्या बातम्या होत्या, कसली भेट नाही, गाठ नाही, काय नाही। गेल्या 2 दिवसातले हे 2 मोठे राजकीय खुलासे, राज आणि उद्धव या दोघा ठाकरे बंधूंच्या गुप्त भेटीमुळे निर्माण झालेलं वादळ, त्यावर दोघाही भावांनी तातडीने व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया, एकेकाळी अशा बातम्यांचा चवीने आनंद घेणाऱ्या ठाकरे बंधूंना आता त्याचा धोका वाटू लागलाय का? त्यामुळे दोघेही बातम्या पेरण्यामागे एकमेकांवर संशय व्यक्त करू लागलेत का? या विषयावर पक्षात कुणी बोलू नये अशी स्पष्ट ताकीद उद्धव ठाकरेंनी दिली आहे। मनसेचे प्रवक्ते मात्र या अफवांमागे शिवसेनेवर संशय व्यक्त करतायत। राज ठाकरेंनी काल जो अंदाज व्यक्त केला आहे की भाजपवर दबाव निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या शिवसेनेकडून पेरल्या जातात, त्यात किती तथ्य असू शकेल? कारण जर ते स्वतः भेटलेले नाहीत तरी बातम्या येत आहेत, याचा अर्थ कोणाचा त्याच्यामध्ये काय उद्देश आहे, त्या उद्देशाच्या आधाराने हा निष्कर्ष काढता येऊ शकतो। राज उद्धव भेटीच्या किंवा एकत्रीकरणाच्या बातम्या आल्यानंतर राजकीय बाजार गरम होणं स्वाभाविक आहे। त्यामुळे या बातम्यांचा स्रोत आणि सत्यता जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे। ज्या ज्या कुणाला असं वाटतं की हे 2 भाऊ एकत्र यावे, त्या समूहांमध्ये अशी चर्चा सुरू होते की हे दोघे भाऊ महापालिकेच्या निवडणुकांच्या निमित्ताने एकत्र येणार। यांच्या कुटुंबातलेच काही व्यक्ती यांनाच हे 2 भाऊ एकत्र येऊ नये असं वाटतं, अशा चर्चा सुद्धा त्याच वेळी कानावर येतात। त्यामुळे या बातम्या जर समजा येत असतील तर त्या ज्यांना कुणाला हे 2 भाऊ एकत्र येऊ नये असं वाटतं तेच तर फोडत नाही आहेत ना। राजकारणात कधीच काही कायम नसतं, महत्वाचं असतं ते टायमिंग। सत्तेत एकत्र असूनही शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेलं शीतयुद्ध, काही दिवसांवर येऊन ठेपलेली कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक आणि त्यानंतर मुंबई महापालिकेची रणधुमाळी, हे राजकीय चित्र पाहता शिवसेना मनसेलाही तेच सूत्र लागू होत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात आमची एकत्र येण्याची इच्छा याआधीही नव्हती आणि यापुढेही असणार नाही, असा थेट आणि स्पष्ट खुलासा दोन्ही भावांकडून झाल्यास राज उद्धव एकत्रीकरणाचा विषय चुटकीसरशी सुटू शकतो। मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेता असा धाडसी खुलासा करण्याची हिंमत दोन्ही ठाकरे बंधूंपैकी एक जण तरी दाखवेल का? दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।